कोरियाच्या जंगलात वाळवंटी उंट दादा आपल्या किटू आणि सिटू या दोन पिल्ल्यासमवेत राहत होते. त्यांच्या शेजारीच पिटुकली उंदीर मामा आणि त्यांचा परिवार राहत होता. वाळवंटी उंट दादा आपल्या पिल्ल्यांना नेहमी चांगली शिकवण द्यायचे. ते काय म्हणायचे, अरे बाळानो, जंगलातल्या सर्व प्राण्यांना मदत करा, वयस्कर प्राण्यांना मदत करा, संकटात एकमेकांना मदत करायची असते आणि सगळ्यांनी मिळून मिसळून वागायचे. त्याप्रमाणे त्यांची पिल्लेही वागत होती. एकदा जंगलात लांबवर गवत आणण्यासाठी वाळवंटी उंट दादा गेले. त्यांनी भरपूर गवत खाल्लं आणि येताना आपल्या पिल्ल्यांनाही ते बरोबर घेऊन यायला लागले. तेव्हा काय झालं, पिटुकली उंदीर मामांची दोन छोटी छोटी पिल्लेही अन्नाच्या शोधासाठी जंगलात न फिरत होती आणि फिरत फिरत ती बऱ्याच लांब गेली आणि वाट चुकली. घरी यायला रस्ता सापडेना. मग दोघे घाबरली, रडायला लागली. तेवढ्यात एक दुष्ट रानमांजर बिर्ला नावाची त्यांच्या पाठी लागली. त्यामुळे ते दोघे घाबरून एका झाडाखाली लपून बसले आणि रडायला लागले. तेवढ्यात उंटदादा पाठीमागून येत होते. त्यांनी हे पाहिलं आणि त्यांनी त्या मांजरीच्या पाठीमागे लागून तिला पळवून लावले आणि त्या छोट्या पिल्ल्यांना म्हणाले, अरे बाळानो, तुम्ही एवढ्या लांब का आलात? तर ती पिल्ले म्हणाली, उंट दादा, आम्ही खाण्याच्या हेतूने इकडे आलो होतो आणि रस्ता चुकलो. आता आम्हाला घरी जायला वाट सापडे ना, म्हणून आम्ही रडतो आहोत. अरे बाळानो, घाबरू नका, चला उडी मारून माझ्या पाठीवर बसा, तुम्हाला मी घरी सोडतो. ठीक आहे. मग वाळवंटी उंट दादानी त्या पिल्ल्याला आपल्या पाठीवर घेतलं आणि घरी नेऊन सोडलं. इकडे पिटुकली उंदीर मामा पिल्ल्यांना शोधून दमले होते. त्यांनी पाहिलं उंट दादानी पिल्ले आणली, त्यामुळे ते खुश झाले आणि उंट दादांचे आभार मानले. उंट दादा म्हणाले, अरे पिटुकली उंदीर मामा, आभार कसले या, अरे एकमेकांना मदत केलीच पाहिजे. असे झाल्यावर काय झालं, जंगलात एक सरोवर होतं आणि त्या सरोवरात जंगलातले सगळे प्राणी पाणी प्यायला जायचे. उंट दादा, त्यांचे किटू सिटू, उंदीर मामा, त्यांचाही परिवार पिल्ल्यासहित सरोवरात पाणी प्यायला जायचा. असे रोज जाता जाता काय व्हायचं, त्या जंगलात एक धूर्त आणि दुष्ट लांडगोबा होता. तो नेहमी उंट दादाच्या पिल्ल्यांना बघायचा आणि म्हणायचा, अरे वा, किती पिल्ली छान आहेत, यांची जर शिकार मिळाली तर बरे होईल, महिन्याभर भोजनाची सोय झाली, असे ते रोज नेहमी मनात म्हणायचे आणि लांबून रोज त्या पिल्ल्यांना बघून जायचे. मग एकदा काय झालं, उंट दादा, त्यांची पिल्ले, उंदीर मामा सगळेजण सरोवरात पाणी प्यायला आले. सगळे बराच वेळ पाणी पिऊन सरोवराच्या काठावर येऊन उभे राहिले. तेवढ्यात काय झालं, हे धूर्त लांडगोबांनी पिल्ली पाहिली उंट दादांची. आता मात्र त्यांना राहावे ना, आता काय बरं करावं युक्ती आणि या पिल्ल्यांची शिकार कशी करायची. पण हा वाळवंटी उंट दादा वाटेत काट्यासारखा आडवा आहे, त्याला बाजूला केला पाहिजे, काहीतरी योजना केली पाहिजे, असे लबाड लांडगोबा म्हणायला लागले. काय बरी योजना करावी. मग त्याने एक योजना केली. ते उंट दादा जिथे उभे होते सगळेजण तिथे लंगडत 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 गेले आणि म्हणाले, अरे वाळवंटी उंट दादा, काय सांगू, मला जरा मदत करावं. अरे काय झालं, तू लंगडतो काय आहेस? काही नाही हो, मी आणि माझा भाऊ जंगलातनं निघालो होतो आणि दाट झाडीत माझा भाऊ पडला, अडकून बसलाय दाट झाडीत आणि मीही त्याला वाचवायला गेलो, दगडावरनं पडलो आणि माझा पाय मोडला. चला ना तुम्ही जरा माझ्या भावाला काढायला. मग वाळवंटी उंट दादा म्हणत काय म्हणाले, अरे हा लांडगोबा धूर्त आहे, याला मदत करावी का नको, हा खोटे सांगत असला तर ठीक आहे, आपलं मदत करणं कर्तव्य आहे, तो कसा का असेना, असे म्हणून उंट दादा त्या लांडग्याबरोबर गेले. मग लांडगोबाने त्यांना एका झाडाजवळ नेले आणि लांडगोबांनी पटकन एक जाळे झाडावरची दोरी वरून सोडले. ते उंट दादा जाळ्यात अडकले. उंट दादा म्हणाले, अरे ए दुष्ट लांडगोबा, काय केलेस हे, माझा विश्वासघात केलास,
लांडगोबा म्हणाला, अरे उंट दादा, तुझा विश्वासघात करायचा का काय करायचं ते आता तुझं तू ठरव. अरे माझं पायही मोडलेलं नाही आणि माझा भाऊ म्हणलंस तर कुठे आहे माझा भाऊ? मला भाऊ वगैरे काही नाही. अरे मूर्खा, बरेच दिवस झालं तुझ्या पिल्ल्यांचे भोजन करायचे आहे मला, त्यासाठी वाट बघतोय, पण तू काट्यासारखा वाटेत आडवा आहेस, म्हणून मी तुझा हा काटा बाजूला केला. आता निवांत जाऊन तुझ्या पिल्ल्यांची शिकार करणार. उंट दादा म्हणाले, अरे मूर्ख धूर्त लांडगोबा, तू माझ्या पिल्ल्यांची शिकार नाही करणार, कळलं का? मी काही करून माझ्या पिल्ल्यांना सोडवीन. मग धूर्त लांडगोबा गेले पिल्ले जिथे होती तिथे. तेवढ्यात इकडे काय झालं? इकडे उंदीर मामा काय म्हणाले, अरे बाळानो, अजून उंट दादा कसे आले नाही, थांबा मी बघून येतो. म्हणून ते आपल्या दोन्ही पिल्ल्यांना घेऊन गेले. इकडे लांडगोबा इकडे आले, तिकडे उंदीर मामा. पाहतात तो उंट दादा जाळात अडकलेले. मग उंट दादानी सगळी कहाणी पिटुकले उंदीर मामांना सांगितली. पिटुकले उंदीर मामा म्हणाले, अरे उंट दादा, वेळ नको आता दौडायला. आणि त्यांनी आपल्या पिल्ल्यांनाही सांगितले. तिघांनी मिळून पट 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 जाळे कुरतडले आणि उंट दादाची सुटका केली. आणि सगळेजण भर 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 सरोवराच्या ठिकाणी आले. इकडे लांडगोबा येऊन पिल्ल्यांना म्हणत होते, अरे आता तुमची मी शिकार करणार, तुम्हाला खाऊन टाकणार. मग ती पिल्ली म्हणत होती, किटू आणि सिटू म्हणत होता, नाही लांडगे काका, आम्हाला खाऊ नका, आम्हाला खाऊ नका, आम्ही काय केले तुमचं, नका खाऊ. अरे मूर्खानो, तुम्हाला नका खाऊ, माझ्या पोटाला मी काय खाऊ, असे म्हणायला लागले. तेवढ्यात उंट दादा पिटुकले उंदीर मामा आले. उंट दादानी अशी जी लात लांडगोबाच्या तोंडावर मारली, त्यांच्या डोळ्यापुढे काजवे चमकले. आणि पिटुकले उंदीर मामा आणि त्यांच्या पिल्ल्यांनी लांडगोबाच्या पायाचे चावे घेतले. लांडगोबा तिथून मागे न वळता पडत उठून तिथून पळून निघून गेले. अशा तऱ्हेने पिटुकले उंदीर मामानी उंट दादाची सुटका करून किटूचा आणि सिटूचा जीव वाचवला. सगळे आनंदाने घरी गेले. मग वाळवंटी उंट दादा म्हणाले, अरे पिटुकली उंदीर मामा, तुमचे खूप खूप आभार. उंदीर मामा लागले हसायला आणि काय म्हणाले, अरे वाळवंटी उंट दादा, त्यात उपकार कसले रे? एकमेकांना मदत करणे संकटात, तेच आपले कर्तव्य आहे, कळलं का? आणि यापुढे असे बोलू नको आणि कधीही धूर्त आणि लबाडावर विश्वास ठेवू नको. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.